चला मित्रांनो, गुड आफ्टरनून. आजचा सराव संच 34. ओके, वजाबाकी करायची आहे. ओके, बेसिक राशी व त्यावरील क्रिया सराव संच 34 वरील आपल्याला काय करायचे आता वजाबाकी करायची. बेरीज शिकलो मित्रांनो आपण, एक पदी, दोन पदी, तीन पदी, बहुपदी सगळे आपल्याला माहिती झाले. आता आपल्याला काय करायची, वजाबाकी करायची. वजाबाकी उभ्या मांडणीमध्ये सगळ्यात पहिले करून घेऊ मित्रांनो. आपण काय करू, उभ्या मांडणीमध्ये सगळ्यात पहिले वजाबाकी करू. पहिले लिहून घेऊ. सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे मित्रांनो, 4xy वजा 9z 3xy वजा 16z. ओके, चला आपण त्यांना पहिले उभ्या मांडणीने लिहून घेऊ. पहिले 4xy 4xy वजा 9z वजा काय दिलंय 9z. आता 3xy वजा 16z. ओके, यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. सगळ्यात पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, नाहीतर सगळ्यांचे प्रॉब्लेम सुटतील. सगळ्यांचे क्वेश्चन जे आहेत ना, सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपले, हे जे क्वेश्चन दिलेले आहेत सगळे चुकतील. सगळ्यात पहिले तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट एक करावी लागते. ज्यावेळेस तुम्हाला मायनस करायचे असतील बेसिक राशी, ज्यावेळेस तुम्हाला वजाबाकी शिकायची असेल बेसिक राशीची, त्यावेळेस सगळ्यात पहिले एक महत्वाची गोष्ट असते वजाबाकीमध्ये. ती गोष्ट कोणती ना, ज्यावेळेस तुम्हाला बेसिक राशीची वजाबाकी दिलेली असेल ना मित्रांनो, तर ह्या जे खालचे सम आहेत, ओके, जे खालचे पद आहेत, ओके, त्या पदांच्या समोरचं चिन्ह बदलून टाकायचं. काय करायचं, बदलून टाकायचं. आता वजाबाकी करायला सांगितली, त्यामुळे हे वजाबाकीचं चिन्ह मित्रांनो. ओके, हे वजाबाकीचं चिन्ह आपण, 3च्या समोर काहीच चिन्ह नाहीये. 3च्या समोर काही चिन्ह आहे का इथे? नाही, 3च्या समोर काहीच चिन्ह नाही. म्हणून इथे काय असतं, बेरीजचं चिन्ह असतं. काही चिन्ह नसेल तर बेरीजचं चिन्ह असतं. हे सगळ्यांना कॉमन माहिती आहे. ओके, काही चिन्ह नसेल तर बेरीजचं चिन्ह असेल, तर हे बेरीजचं चिन्ह आहे ना मित्रांनो, ते वजाबाकीमध्ये करा. ते चिन्ह चेंज करायची. सगळ्यांची काय करायची, चिन्ह चेंज करायची, कारण आपल्याला वजाबाकी करायची. बेरीजमध्ये तसं नसतं. बेरीजमध्ये जसं आहे तसं करा. वजाबाकीमध्ये चिन्ह चेंज करावी लागतात. ओके, फक्त खालच्यांची, वरच्यांची नाही. आता यांची काय केली आपण, बेरीज होते याच्या चिन्ह, ते वजाबाकी केलं. याच्या समोर कसलं चिन्ह आहे, वजाबाकीचं, त्याचं चिन्ह करायचं बेरीजचं. हे फक्त वजाबाकीत होतं, बेरीज मध्ये होत नाही. बेरीज मध्ये जसं दिले तसं करायचं. ओके, याच्यामध्ये 3च्या समोर काहीच साईन नव्हतं म्हणून वजाबाकी केली. 16च्या समोर वजाचं साईन होतं म्हणून बेरीजचं केलं. आता सॉल्व्ह करा. आता सॉल्व्ह करताना कसं करणार, 3च्या समोर कसलं साईन आहे आता, वजाबाकीचं. 3च्या समोर कसलं साईन आहे, वजा. 3च्या समोर वजा आहे आणि 4च्या समोर कसलं आहे, काहीच नाहीये. 4च्या समोर काहीच साईन नाहीये, याचा अर्थ कसलं साईन आहे, प्लसचं साईन आहे. 4च्या समोर काहीच साईन नसेल तर कसलं साईन असतं, प्लस. आता हा प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस काय होणार आहे, प्लस आणि मायनस मायनस, प्लस आणि मायनस काय होणार आहे, मायनस. मग 4 मधून 3 गेला, उरला किती, 1. 4 मधून 3 गेला, उरला किती, 1. हा XY ऍज इट इज राईट करायचा, जसचा तसा. XY जसं तसा. XYच्या समोर जर काहीच साईन नसेल तरी याचा अर्थ असा असतो तिथे 1 आहे. मग तुम्ही 1 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. ओके, त्याच्यासमोर लिहिला तरी चालतो. का, कारण 1 आहे गृहीत धरला जातो तो. पुढे प्लस, हा आता मायनस पकडू नका, हा मायनस झाला. आता हा तुम्हाला फक्त सम मध्ये दिलेला आहे, त्याला आपण कन्वर्ट केलाय प्लस मध्ये. का, कारण आपल्याला वजाबाकी करायची. चला, आता हा मायनस आपण कन्वर्ट केला प्लस मध्ये. हा प्लस आणि हे वजा, हा खालचा प्लस आणि हे वजा, का कन्वर्ट झालेला करायचा. नवीन कोणता घेतलाय आपण, खालचा ना. सो हा प्लस आणि वजा, प्लस आणि वजा काय होणार आहे, प्लस आणि वजाची काय होणार आहे, वजाबाकी. आणि मोठ्या संख्येला चिन्ह कसलंय, प्लसचं, त्याच्यामुळे इथे प्लस करा. 9 मोठा आहे का 16? 16 मोठा आहे. 16च्या समोर चिन्ह कसलं आहे, तर प्लसचं. हे 16च्या समोरचं मायनस चिन्ह विसरून जा, कारण ते आता रफ केलेले, त्याचे कन्वर्ट केलं आपण प्लस मध्ये. म्हणून 16चं चिन्ह कसलं आहे, समोर प्लसचं, म्हणून इथे प्लस राईट केला. पण मायनस आणि प्लस यांची वजाबाकी होणार आहे. मायनस आणि प्लसची काय होते, वजाबाकी. मग वजाबाकी 9 मधून 16 मधून 9 गेले, 16 मधून 9 गेले, उरले किती, 7. काय, 7 झेड. समजला, XY अधिक 7Z. ओके, XY अधिक 7Z. समजलं. ओके, परत एकदा एक्सप्लेन करतो. आपल्याला सम दिलेलं होतं 4xy, आपल्याला सम दिलं होतं 4xy वजा 9z. ओके, पुढे काय दिलेलं, 3xy वजा 16z. ओके, आपल्याला यांची काय करायची होती, वजाबाकी. यांची काय करायची होती, सगळे सम तसेच आहेत मित्रांनो. जर तुम्हाला तो पॉईंट समजला तर तुम्ही सगळे सॉल्व्ह करणार, अदरवाईज सगळे चुकतील. ओके, काय पॉईंट आहे, तर तुम्ही जसं सम दिलेलं आहे, त्यांनी जसं सम दिलं तसं आपण लिहून घेतलं. सम लिहिल्यानंतर काय करायचं, वजाबाकी करायची आपल्याला या समची. काय करायची आहे, वजाबाकी करायची आपल्याला या समची. या समची वजाबाकी करण्यासाठी काय करायचं ना, सगळ्यात पहिले यांच्या समोर जे चिन्ह दिलेले असतात ना, ते चिन्ह चेंज करायचे. काय करायचे, चिन्ह चेंज करायचे. याच्या समोरचं चिन्ह कसलं होतं, प्लसचं. याच्या समोर काही चिन्ह दिलं नाही म्हणजे काय असतो, प्लस. त्या प्लसला आपण केला मायनस.
त्या प्लसला आपण काय केला मायनस, ह्या मायनसला काय केला प्लस. त्याच्यानंतर हा जो याचा प्लसचा मायनस झाला हा मायनस आणि याच्या समोर असतो काहीच नाही म्हणजे प्लस. सो मायनस आणि प्लस यांची झाली वजाबाकी, मायनस आणि प्लस यांची काय झाली वजाबाकी. वजाबाकी करून 4 मधून 3 गेला, उरला काय 1. मग एक्स वाय जसाच्या तसा, एक लिहिला चालतो नाही लिहिला तरी चालतो. या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे 16. 16च्या समोर चिन्ह कसलंय वजाबाकी, पण ते वजाबाकी आपण कन्वर्ट केलं कशामध्ये प्लस मध्ये. मग 16च्या समोर चिन्ह कसलंय प्लस, म्हणून प्लस जसाच्या तसा खाली लिहिला मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके. 9 आणि 16, 9 मधून 16 जातात का नाही, मग 16 मधून 9 काढले, 16 मधून 9 गेले, उरले किती 7. 7z जसाच्या तसा. समजलं मित्रांनो. चला नेक्स्ट सम. नेक्स्ट सम काय दिले आपल्याला 5x. 5x अधिक 4y अधिक 7z. पुढे वजाबाकी करायची आपल्याला. इथे x दिलेला जसेचा तसा लिहिला, अधिक 2y आणि अधिक 3z. ओके. सगळ्यात पहिले काय करायचे, खालचे सगळ्यांचे चिन्ह चेंज करा. खालच्यांचे सगळ्यांचे सगळ्यात पहिले काय करायचे, चिन्ह अपोजिट राईट करून घ्यायचे. प्लसच्या समोर एक्सच्या समोर साईन कसलंय काहीच नाही, म्हणजे इथे काय प्लसचं साईन आहे म्हणजे त्याचं मायनस केलं. ओके. याच्या समोर साईन काहीच नाही म्हणजे प्लस आहे, प्लसच्या समोर काहीच नाही म्हणजे सॉरी एकच्या समोर काही साईन नाही म्हणजे प्लस आहे, त्या प्लसचा मायनस केला. हा प्लस आहे याचा मायनस करा, हा प्लस आहे याचा मायनस करा. सगळ्यात पहिले साईन चेंज करा. साईन चेंज केले. आता बघा एकच्या समोर काहीच नाहीये म्हणजे काय असतो 1 असतो. एकच्या समोर काहीच नाही याचा काय असतो 1 असतो. ओके. सो 1 लिहिला चालतो नाही लिहिला तरी चालतो, आपण इथे पण तेच केलं. ओके. चला एकच्या समोर काहीच नाही, हा 1. आता हा 1 ह्या 5 मधून मायनस करायचा आपल्याला. का मायनस करायचा आहे, कारण याच्यासमोर मायनस आहे याच्यासमोर प्लस आहे, मायनस आणि प्लस होणार मायनस. ओके. एक्सच्या समोर काय मायनस, 5च्या समोर काय काहीच नाही म्हणजे प्लस. तो मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस. ओके. मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस. मायनस केल्यानंतर आता 5 मधून 1 गेला, उरला किती 4. 5 मधून 1 गेले उरले किती 4. एक्स जसाच्या तसा. समजलं का. याच्यासमोर काहीच साईन नव्हतं त्याच्यामुळे आपण प्लस गृहीत धरला आणि त्याचा मायनस केला. आणि याच्यासमोर काही अंक नाहीये, याच्यासमोर काही अंक नाही याचा अर्थ 1 अंक आहे. याच्यासमोर काहीच अंक नसतो याचा अर्थ 1 अंक असतो. मग तो 1 मायनस केला आपण, 5 मधून उरले 4. एक्स प्लस करा नाही तर मायनस करा, एक्स जसाच्या तसा खाली राईट करायचा. पुढे हा प्लस, वरचा प्लस आणि हा खालचा मायनस, कन्वर्ट केलेला मायनस. हा नका गृहीत धरू, आता कन्वर्ट केलेला मायनस मध्ये. आता हा मायनस आणि प्लस, मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस आणि प्लस, मायनस आणि प्लस काय होतो मायनस, मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस. मग 4 मधून 2 गेले उरले किती 2. वाय जसाच्या तसा, वायच्या डोक्यावर 2, साईडला 2, मागं पुढे 2, काहीच करू नका. वाय 2 वेळा असला तरी सिंगल एकदा वाय लिहायचा. 4 मधून 2 गेले उरले 2. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे प्लसचं, तर लिहा प्लस. दोघांमध्ये मोठी संख्या कोणती 2 की 4 आहे 4. मग 4च्या समोर चिन्ह कोणतं आहे प्लस, प्लस लिहिला आपण जसं तसा. ओके. यांना मायनस का केलं, दोघं प्लस असताना का, कारण याला कन्वर्ट केलं होतं आपण, या प्लसला मायनस मध्ये कन्वर्ट केलं. मायनस असेल तर कन्वर्ट करावं लागतं. कन्वर्ट केल्यानंतर इथे मायनस होता, या मायनसचा आणि या प्लसचे जर आपण केलं मायनस प्लस तर मायनस प्लस होतो, मायनस प्लस होतो मायनस, म्हणून आपण 4 मधून 2 केले 2y. पुढे परत हा मायनस आहे परत प्लस आहे, मायनस आणि प्लस काय होणार आहे मायनस, मायनस आणि प्लस मधून काय होणार आहे मायनस. मग 7 मधून 3 गेले उरले किती 4z. मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे प्लस, हे तुमचं उत्तर. मोठ्या संख्येला चिन्ह कसलं आहे प्लस, हे तुमचं उत्तर. समजलं. चला मित्रांनो पुढचा सम. चला पुढचा सम काय दिलेला आहे मित्रांनो. पुढचा सम 3 नंबरचा 14x वर्ग काय दिलेलं आहे 14x वर्ग. 14x वर्ग अधिक 8xy, 14x वर्ग अधिक 8xy अधिक 3y वर्ग अधिक काय 3y वर्ग. 26x वर्ग, 26x वर्ग वजा 8xy वजा 17y वर्ग. हे आपलं समीकरण. हे काय आपलं समीकरण, याचं काय करायचंय मायनस, याचं काय करायचं आपल्याला मायनस. हा पार्ट वेगळा आहे मित्रांनो. ओके. याला छोटं करून घेतो. समीकरण लिहिलं ना आपण, 26
एक्स वर्ग वजा 8xy वजा 17y वर्ग, याला छोटं लिहिलं. ठीक आहे. चला, यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. यांची काय करायची वजाबाकी. वजाबाकी करताना सगळ्यात पहिले काय करणार, चिन्ह बदलणार. काय करणार, चिन्ह बदलणार. 26च्या समोर काही चिन्ह नाही म्हणजे काय, प्लस आहे. त्या प्लसचा काय केला आपण, मायनस. या मायनसचा प्लस, या मायनसचा प्लस. ओके, आता मायनसचे प्लस केले, अपोजिट साईन राईट करायची. आता याच्या समोर काय, 26च्या समोर मायनस, प्लस 14च्या समोर काय, काहीच नाही म्हणजे प्लस आहे. मग प्लस आणि मायनस काय होणार आहे, मायनस. प्लस आणि मायनस काय होणार आहे, मायनस. मग 26 मधून 14 गेले, 14 मधून 26 जाणार नाही, 26 मधून 14 गेले, उरले किती, 12. हा एक्स वर्ग जसंच्या तसा. मोठी संख्या कोणती आहे, 26 आहे का 14 आहे, 26 आहे. मोठी संख्या कोणती, 26. 26च्या समोर चिन्ह कोणतं आहे, मायनस. कन्वर्ट केलेलं मायनस आहे ना, मग 26च्या समोर चिन्ह कोणतं आहे, मायनस. मग मायनस जसंच्या तसा ठेवा. आता हा प्लस आहे, हा प्लस आणि प्लस, प्लस आणि प्लस काय होतो, प्लस प्लस प्लस, प्लस आणि प्लस कन्वर्ट केलेला, जुना नका राईट करू, कन्वर्ट केलेला काय, प्लस. प्लस आणि प्लस काय होणार आहे, प्लस आणि प्लस प्लस, दोघांची काय होणार, बेरीज. काय होणार आहे, 16xy. 16xy का, कारण कन्वर्ट केलं ना आपण, कन्वर्ट केलेला प्लस प्लस आहे. सो 16xy परत प्लस आणि प्लस काय होणार आहे, प्लस 20y वर्ग. हे तुमचं उत्तर. का, कारण कन्वर्ट केलेला प्लस आहे आणि हा प्लस, प्लस आणि प्लस बेरीज होणार आहे. मोठ्या संख्येला पण प्लसचं चिन्ह आहे म्हणून इथे प्लस दिला. 17 आणि 3 20, 20y वर्ग झालं तुमचं उत्तर मित्रांनो. समजलंय. चला नेक्स्ट सम. पुढचं 4 नंबर. 4 नंबर काय दिलेला आहे, 6x वर्ग अधिक 7xy अधिक 16y वर्ग, 16y वर्ग. ओके, 16x वर्ग. ओके, इथे काय दिलेलं आहे, 16x वर्ग. त्याच्यानंतर काय दिलं आहे, मायनस 17xy, हा मायनस मध्ये. यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. यांची काय करायची वजाबाकी. 16च्या समोर चिन्ह कसलं आहे, प्लसचं, मग ते मायनस करून घ्या. केलं मायनस. 17च्या समोर मायनस, याला काय करा, प्लस करा. याचा काय करा, प्लस करा. ओके, हा 16 तर वरती, त्याला काहीच करता येणार. तो जर खाली असता तर आपण त्याचं चिन्ह बदललं असतं. चला, 16, 6च्या समोर कसलं साईन आहे म्हणजे कसलं आहे, प्लस. प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस काय होणार आहे, प्लस आणि मायनस मायनस. मग 16 मधून 6 गेले, उरले किती, 10. उरले किती, 10. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे, इथे प्लस होतं, कन्वर्ट करून मायनस. तो मायनसचं चिन्ह मोठ्या संख्येला, 6च्या समोर चिन्हच नाहीये. मोठ्या संख्येला 16चं चिन्ह आहे. मायनस आणि प्लस यांचं झालं मायनस, आणि 16 मधून 6 गेले, उरले 10. 16च्या समोर मायनस चिन्ह म्हणून इथे मायनस राईट केला. एक्स वर्ग जसंच्या तसा. हा कन्वर्ट करून प्लस आहे, प्लस आणि प्लस, प्लस आणि प्लस बेरीज होणार. 17 आणि 7, 17 आणि 7 किती होतात, 18 19 20 आणि ते 4 24, किती झाले 24. एक्स वाय जसंच्या तसा. मोठी संख्या कोणती, 17 की 7, 17. 17च्या समोर चिन्ह कोणतं आहे, प्लसचं. हे मायनसचं नाही, कन्वर्ट केलेलं प्लस, मग इथे प्लस राईट. त्याच्यानंतर हा जसं जसं राईट करा, कारण त्याच्यासोबत करायला कोणीच काही नाही आहे, त्यामुळे तो जसं जसं राईट करा. हे तुमचं उत्तर. समजलं मित्रांनो. चला पुढचा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन. आशाही तुम्हाला समजत असेल. ओके, समजत असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओ. तेवढंच आम्हाला पण मोटिवेशन भेटतं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, समजत असेल तर नक्की लाईक करा. ओके, नसेल समजत तर परत एकदा बघा, नाहीतर मला कमेंट करा, मी परत एकदा अजून सोप्या भाषेमध्ये सांगेन. ओके, चलो नेक्स्ट. 4x प्लस 16z 19y. आता 19y दिलेला आहे इथं, 19y इथे कुठे आहे का, नाही. मग इथे कुठेच नाहीये तर नका राईट करू. ओके, एक्स वाली संख्या कुठे आहे, इथे 16x. मग एक्सच्या खालीच एक्स राईट करा. इथे 16x आहे, मग इथे 16x राईट करा. ओके, आता 16च्या समोर चिन्ह कसलं आहे, प्लसचं. 16च्या समोर चिन्ह कसलं आहे, प्लसचं. जसं तसं उचलून आणा 16ला चिन्हासोबत. ओके, त्याच्यानंतर काय, झेडचं चिन्ह कोणासोबत, आता 14 समोर चिन्ह काय, मायनस. मग मायनस चिन्हासोबत उचला 14ला, इथे झाला 14 झेड. ओके, 19च्या समोर चिन्ह कसलं आहे, प्लसचं. मग त्या प्लस चिन्हासोबत त्याला शेवटी टाकून द्या, हा प्लस आणि हा 19 कशासोबत आहे, वाय. त्याच्यासोबत कोणाच करायला नाहीये. ओके, याची काय करायची आपल्याला वजाबाकी. यांची काय करायची वजाबाकी. यांची काय करायची वजाबाकी. हा 16 आहे, 16च्या समोर प्लसचं चिन्ह, आपण प्लसच्या चिन्हासोबत त्याला घेऊन आलो ना. ओके, समोरच्या चिन्हासोबत घेऊन यावं लागेल आपल्याला त्याला. मग 16च्या समोर कसलं चिन्ह आहे, प्लसचं. तर प्लसचं चिन्ह कन्वर्ट करा,
मायनस करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक चिन्ह कन्वर्ट करावं लागतं. मग हा प्लस आहे, प्लसचा काय झाला मायनस, मायनसचा काय होणार आहे प्लस, ह्याचा पण काय होणार आहे मायनस, प्लस होतं त्याचा काय झाला मायनस. आता हा मायनस आहे, हा मायनस आणि हा प्लस, मायनस आणि प्लस यांचे काय होणार आहे मायनस, मायनस आणि प्लस काय झाला मायनस. मग 16 मधून 4 गेले, उरले किती 12x. ओके, पण मोठ्या संख्येला चिन्ह कसलंय तर 16चं चिन्ह कसलंय मायनस, तर त्यामुळे तिला मायनस. हा प्लस आणि प्लस, प्लस आणि प्लस काय होणार 16 आणि 14, प्लस आणि प्लस बेरीज 16 आणि 14 30. झेड मोठी संख्या कोणती आहे 16, 16च्या समोर चिन्ह कोणतं आहे प्लस, दिला प्लस. 19y जसं तसा, 19y जसं तसा, पण 19च्या समोर चिन्ह कसलंय कन्वर्ट केलेलं चिन्ह वजा, तर हा वजा लिहिला. हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर. समजला. चला मित्रांनो, आता कदाचित आशा आहे हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. प्रयत्न जर मी पुन्हा केले नसेल समजला तर पुन्हा एकदा ट्राय करून तुम्हाला मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला सांगेल. चला पुढचा टॉपिक.